लोकसभा निवडणुकीचं वातावरण भल्लच टाईट झालाय ना हो. त्यातल्या त्यात बेमोसम पाणी हवा सुटून राहिली. पण इतकं असूनही लोकसभा वातावरण जे आहे ना त्याची पोझिशन सध्या टाईट झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या प्रचारात गुंतलाय. तर येणाऱ्या 24 तारीखला परतवाडा शहरात काँग्रेस कमिटीचा दिग्गज व्यक्तिमत्व असणारे राहुलजी गांधी येणार आहेत. त्याच्यासाठी भव्य अशी या ठिकाणी व्यवस्था करून चालू आहे. परतवाडा बैतूल महामार्गावर परतवाडाच्या जर असं बाहेर आलं की तुम्हाला धुत्या हातावर भल्ला मोठा मंडप मंडप पाहणं तुम्ही केवढा मोठा आहे या ठिकाणी. तर हजारो स्क्वेअर फूट असणारा मंडप या ठिकाणी तुम्हाला सध्या पाहायला भेटत आहे. आणि असा मंडप राजा परत पहिल्यांदाच पाहायला भेटणार ना. वारं येऊ उदान येऊ गारपीट येऊ काही हो असा मंडप तुम्हाला कुठेच पाहायला भेटत. त्याची सध्या जय्यत तयारी चालू आहे. हजारो या ठिकाणी जे मंडळी आहे राहुल गांधी येईल भेटायला पाहायला बा राहुल गांधी कशा प्रकारची सुरक्षा असते पाहायसाठी येणार त्याची सर्व अशी व्यवस्था सध्या या ठिकाणी करणं चालू आहे. व्यवस्था जर तुम्ही अशी म्हणसाल तर प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आलो आहे. कारण लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत यावेळेचं असणार वातावरण हे एकदम असं विशेष काही वातावरण झालंय. त्या संधीचं सोनं करण्यासाठी राहुलजीची सभा परतवाडा शहरात होणार आहे. नेमकं या ठिकाणचं व्यवस्थापन कसं आहे, राहुलजीची सभा कोण्या पद्धतीची राहील, याशिवाय या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारची खास व्यवस्था राहील आपण सारा जाणून घेऊ काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी याच्या जोडून. तर माझ्यासोबत स्थानिक पदाधिकारी असणारे काँग्रेसचे अमोलभाऊ बोरेकर आहेत. अमोलभाऊ, मला असं आठवते म्हणजे वाचनात आलं आहे 1976 साली जवळपास इंदिराजी या ठिकाणी आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्यांदा राहुलजी येत आहेत. तर कोणत्या प्रकारचा उत्साह एक तुम्ही हृदयातून काँग्रेसचे पदाधिकारी आहे तुम्हाला वाटत आहे बा? आम्ही फक्त आतापर्यंत गोष्टी ऐकल्या होत्या आमच्या आई वडिलांकडून की बा 1976 मध्ये स्वर्गीय इंदिराजी गांधी इथे आपले जे तेव्हाचे जे उमेदवार होते भोकरे यांच्या प्रचारासाठी इथं आले होते. आणि जसं आम्हा सर्वांना कळलं आमच्या वरिष्ठ नेत्याकडून यशोमतीताई ठाकूर बबलूभाऊ देशमुख यांच्याकडून जेव्हा माहिती मिळाली आम्हाला की राहुलजी गांधी यांची सभा इथं होणार आहे, तर आपण सांगू इच्छितो की आमचा जो आनंद होता तो बिलकुल गगनाची मावत नव्हता. कारण त्या मधात काही अडथळे आले, कार्यक्रम रद्द होण्याचे चान्सेस होते, परंतु सर्वांनी नियोजन करून पद्धतशीरपणे हा कार्यक्रम आता इथं होणार आहे. 24 तारखेला राहुलजी यांना अति उत्साह लोकांमध्ये आहे, काँग्रेस जनामध्ये आहे, सामान्य लोकांमध्ये आहे. आणि गेल्या पदयात्रेपासून राहुलजीचा पूर्ण भारतभर एक जनसामान्य लोकांच्या मनात त्यांच्या प्रति चांगल्या भावना निर्माण होत आहे. म्हणून अति उत्साह आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आहे. अमोल भाऊ, तुम्ही सांगितलं बा उत्साह तुमच्या चेहऱ्यावर मला वाटून राहिला आणि गेल्या 5-6 दिवसापासून तुम्ही याच ठिकाणी आहे. तर एकूण या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित किती लोकसंख्या आहे आणि त्याचं तुम्ही कोणत्या प्रकारचं प्लॅनिंग केलं? कारण सकाळून पासून संध्याकाळ लोक तुम्हाला किती दिसून आले? या सभेसाठी आमचा अधिकृत आमचं जे आहे आमच्या पक्षाच्या वतीने किंवा आम्ही 50,000 लोकांना बसण्याची व्यवस्था 40 ते 50,000 लोकांना बसण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे. सध्या जे वातावरण सुरू आहे हवा पाण्याचं त्याची आम्ही पूर्ण व्यवस्था केली. आपण पाहत आहे वॉटरप्रूफ आहे. सर्व जे आमचे येणारे मतदार राजा आहेत त्यांना कोणत्याच प्रकारची या उन्हाळ्यामध्ये तकलीफ होऊ नये त्यासाठी आम्ही तसा भव्य असा मंडप उभा केलेला आहे. आणि विशेष करून आपण सांगतो आम्ही जरी 40 ते 50,000 लोकांची व्यवस्था केलेली असेल, परंतु राहुलजीचा गांधी परिवारासोबत असलेला मेलघाटचा जो संबंध आहे जो त्यांचं नातं आहे ते एक वेगळं आहे. आजही लोक तिथं इंदिरा माईचा पंजा असे म्हणतात मेलघाटमध्ये. त्यामुळे आणि गेल्या 30 वर्षानंतर पंजा हे चिन्ह मेलघाटमध्ये मिळालं. त्यामुळेच हे विशेषतः सभा आपण या डोंगराच्या पायथ्याशी घेण्याचं कारण एवढं होतं की मेलघाट मधल्या लोकांना आपण इथं त्यांना भेटू शकतो, त्यांना आणू शकतो. त्यामुळे लोकांची संख्या स्वयंपूर्तीने इथे कमीत कमी 1 ते 1.25 लाख होईल. पण आम्ही 50,000 लोकांची बसण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे की हवा पाणीपासून कोणत्याच प्रकारचा लोकांना त्रास होणार नाही उन्हाळ्यामध्ये. आणि पाण्याची व्यवस्था सर्व प्रकारे आम्ही सर्व पक्षाच्या वतीने आम्ही इथे ठेवलेली आहे. कुणालाच कोणता त्रास जाणार नाही याची आम्ही निश्चितपणे काळजी घेतलेली आहे. अमोल भाऊ, प्रचार जर म्हणसाल सध्या तर राजो वज्राची परिस्थिती आहे ना, तर पुरा जिल्हाभर तुम्ही सध्या आता तुमच्या प्रचारासाठी फिरत आहे. तर यावेळेस प्रचार करताना लोकांच्या काही समस्या येत असतील आणि मागच्या वेळेस राजो खासदार ज्या सध्या विद्यमान खासदार आहेत ह्या तर तुम्हीच तर प्रचार केलता अमोल भाऊ. आपल्या सर्वांना माहित आहे की मागे आघाडी सरकारमध्ये नवनीतजी राणा यांना तिकीट मिळाली होती आणि आम्ही सर्व लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी तेव्हाचे सर्व मित्र पक्ष यांनी खूप मेहनत करून त्यांना 37-38 हजार मतांनी त्यांना आम्ही निवडून आणलेलं होतं. परंतु त्याचा काही उपयोग आमच्या पक्षाला झालेला नाही आहे. आणि आता तुम्ही पाहून राहिले की पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला चालला की आपण केलेली 5 कामे सांगा. आणि खरं जर पाहिलं तर खासदारांनी जे काम करायला पाहिजे गेल्या 5 वर्षापासून घरकुलाला 1,20,000 रुपये मिळतात केंद्राकडून शासनाकडून, त्यात 1 रुपयाची वाढ झालेली नाही. त्यासाठी त्यांनी कोणतेच प्रयत्न केले नाही.
त्यानंतरचं काम जर आपल्या इथं फिनले मिल आहे तो बंद पडला त्यांच्या काळात, जर त्यांनी ज्या मुद्द्यावर त्या सरकारला पाठिंबा दिला होता किंवा विकासासाठी आणि विकास काम करण्यासाठी बुवा मी मोदी सरकारला पाठिंबा देत आहे, तर मग असं कोणतंच ऐतिहासिक काम त्यांनी त्यांच्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये केलं नाही की ज्याच्यामुळे बा आम्हाला की समाधान वाटलं असतं की ठीक आहे बा तुम्ही गेल्या तर काहीतरी विशेष काम करू शकल्या. पण त्यांनी साळे वाटप आणि मेलघाटमध्ये दर होळीला येणे आणि हळदी कुंकू याच्याशिवाय त्यांनी कोणतंही असं बेसिक काम केलेलं नाही आहे की जे ते काम सांगू शकतात. कारण आपण आपल्यालाच माहित आहे की फिनले मिल बंद आहे, शकुंतला बंद आहे, जेव्हा ते सांगत होते अमरावती महामार्ग महामार्ग बंद आहे. त्याच्यानंतर जे त्यांच्या अखत्यारीत जे काम होते, जे खासदारांनी काम करायला पाहिजे, त्या कोणतंही काम त्यांनी विशेष केलेलं नाही आहे. ते पूर्ण जिल्ह्यानं पाहिलेलं आहे. आणि बळवंत सारखा एक साधा माणूस आणि सर्वांसोबत सोबत घेऊन चालणारा माणूस हे उमेदवारी काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेली आहे. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की बळवंत चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. सर्व शाही विधानसभामध्ये त्यांना चांगलं मताधिक्य मिळेल आणि बळवंत निवडून येतील. आता राहुलजीची सभा होत आहे, त्यामुळे ती वातावरणामध्ये निर्मिती होईल आणि येणाऱ्या काळात आम्ही 26 तारखेच्या 5:30-6 वाजेपर्यंत सर्व काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून जीवाचं रान करून बळवंत वानखळे यांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू. तर येणाऱ्या 24 तारीखले परतवाडा शहरातील बैतूल महामार्गावर राहुल गांधी याची भल्ली मोठी सभा होत आहे. त्यानिमित्त तुम्ही जर पाहत असाल तर चांगला जबरदस्त काय राजवडीचं सामान आहे. अरे त्या वर जे दिसणार ना तुम्हाला याच्यावर माणूस चालला म्हटलं खायचं तो एवढ्या याच्या वरच्या याच्यावरून तरी ते उलचक बी हालून नाही राहिलं. असं इम्पॉर्टंट कोणतरी सांगत इम्पॉर्टंट असं सामान या ठिकाणी आला. संगमनेर मधून हा सारा लवाजमा या ठिकाणी आला असून येणाऱ्या 24 तारीखची साऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला मोठी उत्सुकता लागली आहे. यावेळेस अमरावती लोकसभेचं वातावरण जर म्हणसाल भल्लस्त काय ना हो मिस्त फिरू फिरू मा कलर पाना काय झाला तर येणारी होणारी निवडणूक जबरदस्त होणार आहे. 24 तारखे निवडणूक आणि राहुलजीचा परतवाडा शहरात होणार आगमन. कारण मेळघाटात आजही इंदिराजीचा पंजा या नावानं काँग्रेसची ओळख असते आणि त्याच काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी, त्याच काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी राहुलजीचा होणार आहे प्रवेश. तो म्हणजे येणाऱ्या 24 तारीखले 11 वाजता सभा आणि त्याचा पुरा लावाजमा तुम्हाला मी दाखवला कोणा पद्धतचा आहे तो.